नमस्कार मित्रांनो, 29 जून 2026 हा सोमवारचा दिवस एक असा दिवस ज्याची लाखो विवाहित स्त्रिया वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. एक असा दिवस जो केवळ उपवासाचा नाही तर प्रेमाचा, विश्वासाचा, त्यागाचा आणि अढळ निष्ठेचा उत्सव आहे. हा दिवस आहे वटपौर्णिमा. पण मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का, आजच्या आधुनिक युगातही लाखो स्त्रिया हा उपवास का करतात? संपूर्ण दिवस उपाशी राहून, उन्हात जाऊन वडाच्या झाडाची पूजा का करतात? केवळ परंपरा म्हणून, की यामागे काही खोल आध्यात्मिक आणि भावनिक रहस्य दडलेले आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचे महत्त्व, सावित्रीची प्रेरणादायी कथा, उपवासाचे वैज्ञानिक आणि मानसिक फायदे, पूजेची योग्य पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी केलेली सकारात्मक प्रार्थना तुमच्या जीवनात कोणते चमत्कार घडवू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमा फक्त सण नाही मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात नाती टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे. लहान सहान कारणांवरून वाद होतात, गैरसमज निर्माण होतात आणि अनेक वेळा नात्यांमध्ये दुरावा येतो. अशा काळात वटपौर्णिमा आपल्याला एक महान संदेश देते. खरे प्रेम म्हणजे फक्त सुखात साथ देणे नाही, तर संकटातही एकमेकांसाठी उभे राहणे. सावित्रीने हेच दाखवून दिले होते. तिने मृत्यूच्या दारातून आपल्या पतीला परत आणले, कारण तिची श्रद्धा डळमळली नाही. अनेक लोक विचारतात, व्रत केल्याने खरंच काही फरक पडतो का? उत्तर आहे हो, फरक पडतो. कारण व्रत फक्त शरीराचे नसते, ते मनाचे असते. जेव्हा आपण सकाळपासून एकाच उद्देशाने प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा बदलते. नकारात्मकता कमी होते, आशा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सकारात्मक विचार म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे सुखी जीवनाचा पाया. सावित्रीची कथा आपल्याला काय शिकवते? सावित्रीला आधीच माहीत होते सत्यवानाचे आयुष्य कमी आहे, तरीही ती घाबरली नाही, ती निराश झाली नाही, तिने हार मानली नाही. आज अनेक लोक छोटी समस्या आली तरी खचून जातात, पण सावित्री आपल्याला शिकवते, जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत काहीच अशक्य नाही. म्हणून या वटपौर्णिमेला स्वतःला एक वचन द्या, कधीही नकारात्मक विचारांना शरण जाणार नाही. वडाच्या झाडाची पूजा का करतात? तर वडाचे झाड म्हणजे स्थैर्य, संरक्षण, दीर्घायुष्य आणि अखंड जीवन. वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत राहतात. त्या आपल्याला सांगतात, जीवनात कितीही संकटे आली तरी वाढत राहा, थांबू नका, हार मानू नका. याच कारणांमुळे वडाचे झाड पूजनीय मानले जाते. मित्रांनो, घरातील स्त्री फक्त पत्नी नसते, ती घराचा आधारस्तंभ असते. ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते, पण संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी झटत राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी ती देवाजवळ एकच मागणी करते, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. ही भावना अत्यंत पवित्र असते, म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना विशेष मानली जाते. पूजेच्या वेळी काय विचार करावेत? अनेक जण पूजा करतात, पण मन त्यांचे दुसरीकडे असते. असे करू नका. पूजेच्या वेळी मनापासून म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या घरात प्रेम राहू दे, आजार दूर राहू देत, सर्वांना चांगले आरोग्य दे, आर्थिक प्रगती दे आणि मनात कायम सकारात्मक विचार ठेव. हीच खरी पूजा आहे. नकारात्मकता कशी दूर करावी? आजकाल अनेक लोक म्हणतात, घरात सतत तणाव असतो, मन शांत राहत नाही, कामात अडथळे येतात. अशा वेळी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त देवाचे नामस्मरण करा. तुम्हाला आतून एक वेगळी शांतता, एक शांती अनुभवायला मिळेल. कुटुंबासाठी तुमचा विशेष संदेश: जर तुमच्या घरात आई असेल, पत्नी असेल, आजी असेल, तर त्यांच्या त्यागाचा सन्मान करा, कारण त्या फक्त स्वतःसाठी जगत नाहीत, त्या संपूर्ण कुटुंबासाठी जगतात. आजचा हा दिवस त्यांच्या श्रद्धेला प्रणाम करण्याचा दिवस आहे. या दिवशी काय संकल्प करावा? तर या वटपौर्णिमेला 3 संकल्प करा. कधीही खोटे बोलणार नाही, कोणाचे वाईट करणार नाही, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहीन. हे 3 संकल्प तुमचे जीवन बदलू शकतात. मित्रांनो, वटपौर्णिमा
वटपौर्णिमा म्हणजे केवळ उपवास नाही, तो प्रेमाचा उत्सव आहे, विश्वासाचा उत्सव आहे, नात्याचा उत्सव आहे. सावित्रीची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तर अंधारातही तुम्ही प्रकाश सापडतो, विश्वास असेल तर संकटावरही तुम्ही विजय मिळवता येतो आणि प्रेम असेल तर अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. म्हणून या 29 जून 2026 रोजी मनापासून पूजा करा, सकारात्मक विचार करा आणि देवांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्कीच असते. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय सावित्री माता. कमेंटमध्ये नक्की लिहा जय सत्यवान. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.